Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of life processes in living organism part 2, lecture number 9. In this lecture, we are going to discuss about the reproduction and the modern technology. Also, we discuss about the reproductive health. So, the modern technology, there are different modern techniques which are used in the medical science to solve the various problems related with the reproduction. Already we know that many couples cannot have children due to some reasons. There are different reasons. Due to these reasons, these couples which are unable to produce the new offsprings. What are these different reasons? If you observe in women, there are different reasons, and these are nothing but the irregularity in menstrual cycle, then difficulties in the oocyte production, then obstacles in the oviduct, difficulties in implantation in uterus. म्हणजे जर आपण बघितलं काही असे मॅरिड कपल्स आहेत की ज्यांना मुलं होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये डिफरंट रिझन्स असणार आहेत. मग हे रिझन्स वुमन मध्ये असतील किंवा मेन मध्ये असतील. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं फिमेल मध्ये कोणते रिझन्स प्रेझेंट असणार आहेत, तर पहिलं आपण बघितलं तर इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. जे काही मंथली पिरियड आहे, मेन्स्ट्रुअल सायकल आहे, ती रेग्युलरली 28 डेज नंतर मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाहीये, तर त्याच्यामध्ये आपल्याला रेग्युलरिटी दिसणार नाही, तर इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल आपल्याला दिसेल. त्याचबरोबर काय असेल तर डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन. जे काही oocyte प्रोड्यूस व्हायला पाहिजे ते oocyte प्रॉपरली प्रोड्यूस होणार नाही, त्याच्यामध्ये डिफिकल्टीज असतील oocyte प्रोडक्शन मध्ये. त्याचबरोबर ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट. काही वेळा जे काही ओव्हिडक्ट आहे, फॉलिपाईन ट्यूब आहे, त्या फॉलिपाईन ट्यूब मध्ये एखादा ऑब्स्टॅकल असू शकणार आहे की ज्या ऑब्स्टॅकल मुळे हे oocyte पुढे जाऊ शकत नाही किंवा स्पर्म्स हे या ओव्हम पर्यंत पोहोचू शकत नाहीत, आणि त्यामुळे सुद्धा काय होणार नाही, फर्टिलायझेशनची प्रोसेस होणार नाहीये. त्याचबरोबर नेक्स्ट आपण बघितलं डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युट्रस. म्हणजेच बऱ्याच वेळेला बाकी सगळ्या कंडिशन नॉर्मल असतात, जे काही ओहम आहे ते ओहम फर्टिलाइज होतं, बट देर आर सम डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युट्रस. म्हणजे जे फर्टिलाइज ओहम आहे त्या ओहमचं इम्प्लांटेशन जे होणार आहे युट्रसच्या एंडोमेट्रियम वरती जे इम्प्लांटेशन होतं त्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज असतील तरी सुद्धा काय होणार नाही, ते दिस फिमेल विच इज अनेबल टू प्रोड्यूस द ऑफस्प्रिंग. देन द नेक्स्ट आहे, याच्यामध्ये आपण बघितलं सम रिझन्स विच आर ऑल्सो ऑब्झर्व्ड इन द मेन. मेन मध्ये पण आपल्याला काही रिझन्स पाहायला मिळतील. दीज आर नथिंग बट द ॲब्सन्स ऑफ स्पर्म्स इन सीमेन. म्हणजे सीमेन मध्ये स्पर्म्स अब्सेंट असतील किंवा अगदी कमी प्रमाणात स्पर्म्स सीमेन मध्ये प्रेझेंट असतील. त्याचबरोबर जर बघितलं आपण स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स, जे काही स्पर्म्स आहेत त्या स्पर्मची मुवमेंट जर स्लो असेल, कारण हे जे काही स्पर्म्स whenever there is a sexual intercourse at that time the semen is ejaculated in the vagina and the sperms which are present in the semen they travel from this vagina to cervix, cervix to uterus, uterus to oviduct and oviduct मधल्या ampulla region पर्यंत या स्पर्म ना पोहोचलं पाहिजे, आणि ampulla region मध्ये हे स्पर्म काय करणार आहे, these sperms fertilize the ovum. म्हणजे ऍक्च्युअली फर्टिलायझेशनची प्रोसेस ही ampulla region ऑफ द ओव्हिडक्ट मध्ये होणार आहे, आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची मुवमेंट प्रॉपर असली पाहिजे. जर स्लो मुवमेंट असेल तर ते ज्यावेळी हे ओहम तिथं पोहोचणार आहे अँप्युला रिजन पर्यंत त्यावेळी ते स्पर्म्स तिथं पोहोचू शकत नाहीत, आणि त्यामुळे फर्टिलायझेशन होणार नाही. मीन्स द स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म्स ऍज वेल ऍज द अनॉमॅलिज इन द स्पर्म्स. स्पर्म मध्ये आपल्याला अनॉमॅलिज पाहायला मिळते, विसंगती पाहायला मिळते, आणि त्यामुळे सुद्धा काय होणार आहे, there is a no fertilization or this married couple cannot have children due to these reasons. But nowadays we observe that there are different modern techniques which are used in medical science, and by using this technique
means in vitro fertilization technique, then surrogacy, sperm bank, semen bank. These techniques which are used to produce the offspring in these married couples which are unable to produce the offspring. म्हणजे ज्या मॅरिड कपलला मुलं होऊ शकत नाही यांच्यामध्ये आपण ही ऍडव्हान्स मॉडर्न टेक्निक वापरू शकतो आणि त्या ऍडव्हान्स टेक्निकचा वापर करून सुद्धा त्यांना काय होऊ शकतात तर चाइल्ड त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होऊ शकतं, ऑफस्प्रिंग न्यू ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होऊ शकते. What are these different modern techniques or advanced technology which is used in the medical science? First technique, that is advanced medical technique. त्याच्यातलं पहिलं आपण टेक्निक बघणार आहोत which is nothing but the in vitro fertilization. In vitro fertilization, in which the fertilization process which can be carried out in the test tube. म्हणजे आपण काय करणार आहोत, जी काही टेस्ट ट्यूब आहे त्या टेस्ट ट्यूब मध्ये कल्चर मीडियम घेऊन त्या कल्चर मीडियम वरतीच आपण काय करणार आहोत, फर्टिलायझेशनची प्रोसेस घडवून आणणार. मीन्स इन दिस इन विट्रो फर्टिलायझेशन द कलेक्शन ऑफ द oocyte अँड द स्पर्म फ्रॉम दिस मॅरिड कपल, म्हणजे जे काही मॅरिड कपल आहे त्यातल्या फिमेलचं oocyte कलेक्ट केलं जातं आणि जो मेल असेल, मेल असणार आहे त्या मेलचे स्पर्म्स हे कलेक्ट केले जातात अँड देअर फर्टिलायझेशन विच कॅन बी कॅरीड आउट इन द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये हे फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट इज फॉर्म अँड फ्रॉम दिस झायगोट देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. त्याच्यापासून एम्ब्रिओ डेव्हलप होईल. मीन्स दॅट इज द 16 सेल एम्ब्रिओ पर्यंत जी एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट झाल्यानंतर दिस एम्ब्रिओ विच इज इम्प्लांटेड इन द युट्रस ऑफ दॅट फिमेल. त्या फिमेलच्या युट्रस मध्ये त्याचं इम्प्लांटेशन घडून आणलं जातं अँड दिस टेक्निक दॅट इज इन विट्रो फर्टिलायझेशन टेक्निक विच इज यूज इन दॅट कपल्स who have the problems like less sperm count and obstacles in oviduct. आता हे इन विट्रो फर्टिलायझेशन टेक्निक आपण कोणत्या कपल्स मध्ये वापरणार आहोत तर ज्या कपल्स मध्ये असे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे जो प्रॉब्लेम आहे की स्पर्म लेस काउंट मध्ये असेल, म्हणजे अगदी कमी प्रमाणात स्पर्म प्रोड्यूस होत असतील, तर जे काही थोडे स्पर्म प्रोड्यूस होणार आहेत तेच कलेक्ट करून त्या स्पर्मचा उपयोग हा फर्टिलायझेशन साठी केला जातो. पण ते फर्टिलायझेशन आपण टेस्ट ट्यूब मध्ये घडवून आणणार. किंवा काही ह्याच्यामध्ये आपण बघतो की फिमेल मध्ये प्रॉब्लेम असेल आणि तो फिमेलचा जो काही प्रॉब्लेम असणार आहे तो म्हणजे काय, ऑब्स्टॅकल इन द ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये ऑब्स्टॅकल असेल, अशा मॅरिड कपल्स मध्ये आपल्याला हे इन विट्रो फर्टिलायझेशन टेक्निक वापरता येऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट टेक्निक आहे विच इज नथिंग बट द सरोगसी. The surrogacy, this is also one of the advanced technique which is used in the medical science, and this is nothing but the women have problem in implantation of embryo in uterus. Such a woman can take the help of the modern remedial technique called as surrogacy. आता इथं आपण काय म्हटलंय तर वुमन हॅव प्रॉब्लेम्स इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युट्रस. ज्या वुमन मध्ये, ज्या फिमेल मध्ये युट्रस मध्ये बाकीचे सगळे तिचं काय असणार आहे, नॉर्मल असेल, म्हणजे ओव्हिडक्ट प्रॉपर आहे, oocyte फॉर्म होत आहेत, हे सगळं नॉर्मल कंडिशन आहे. पण जो काही एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे त्या एम्ब्रिओचं म्हणजे फर्टिलाइज ओव्हम हे युट्रस मध्ये त्याचं प्रॉपर इम्प्लांटेशन होऊ शकत नाही. मीन्स in problems in implantation of embryo in uterus, such a woman, अशा वुमन मध्ये आपण काय करू शकतो, can take the help of modern remedial technique called as surrogacy. त्याच्यामध्ये मॉडर्न रेमिडियल टेक्निक आपण वापरणार आहोत, त्याला सरोगसी म्हटलं जातं. In that technique, the oocyte which is collected from that woman and also sperms are collected from हर हजबंड. तिच्या हजबंडचे स्पर्म कलेक्ट केले जातील, तिचं oocyte कलेक्ट केलं जाणार आहे अँड देअर फर्टिलायझेशन विच कॅन बी कॅरीड आउट इन द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये या मेल आणि फिमेल गेमेटचं फ्युजन घडवून आणलं जातं, फर्टिलायझेशन घडवून आणलं जाणार आहे अँड आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट इज फॉर्म. फ्रॉम दिस झायगोट
embryo is developed, and this early embryonic development, during early embryonic development, this embryo which is implanted in other woman, which the other woman whose uterus is normal, and there in that woman the implantation of embryo is take place properly. म्हणजे अशा वुमन मध्ये, म्हणजे ज्या मॅरिड कपल मध्ये आपण हे टेक्निक वापरणार आहोत, त्या मॅरिड कपल मधल्या फिमेल मधले oocyte कलेक्ट केलेत, त्या मेलचे काय असणार आहेत स्पर्म कलेक्ट केलेत, त्यांचं फर्टिलायझेशन आपण आर्टिफिशियली टेस्ट ट्यूब मध्ये घडवून आणलंय, झायगोट फॉर्म झाला, झायगोट पासून एम्ब्रिओ फॉर्म झाला, आणि तो एम्ब्रिओ जो असणार आहे ते दुसऱ्या वुमनच्या युटरस मध्ये आपण काय करणार आहोत इम्प्लांटेड करणार, की ज्या फिमेलचं युटरस हे काय असणार आहे नॉर्मल असेल, त्याच्यामध्ये इम्प्लांटेशन प्रॉपर होईल, की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इम्प्लांटेशन साठी प्रॉब्लेम असणार नाही. आता इथं जर आपण बघितलं, the woman in whose uterus the embryo is implanted is called as a surrogate mother. ज्या वुमनच्या युटरस मध्ये हे एम्ब्रियो इम्प्लांटेड केलेलं आहे त्या वुमनला आपण म्हणणार आहोत सरोगेट मदर. So in this way, this surrogacy technique which is used in that couple in which we observed that the female which having the problem or difficulties in the implantation of embryo. So this is also one of the modern technique. Then the third technique आपण बघणार आहोत ते म्हणजे असेल sperm bank or the semen bank. Sperm bank and semen bank, this concept is similar to the blood bank. हा जर कन्सेप्ट आपण बघितला तर हा अगदी ब्लड बँक सारखा सिमिलर कन्सेप्ट आहे. In that semen bank or the sperm bank, we observed that the semen ejaculated by the desired man is collected after detailed physical and medical checkup and stored in the sperm bank. म्हणजे इथं काय केलं जाणार आहे तर ज्या मेनचं आपण स्पर्म कलेक्ट करणार आहोत, means the semen ejaculated by the desired man, डिझायर्ड मॅनचे जे काही सिमेन असेल जे इजॅक्युलेटेड झाले ते सिमेन आपण कलेक्ट करणार आहोत. कलेक्ट करून ते काय केलं जाईल स्पर्म बँक मध्ये स्टोअर केलं जाईल. पण ज्या पर्सनचे आपण सिमेन कलेक्ट करणार आहोत त्या पर्सनचं, त्या मेनचं म्हणजे त्या मेलचं काय करणार आहोत तर त्याचे डिटेल मेडिकल अँड फिजिकल चेकअप केलं जातं. अँड देन दीज स्पर्म्स विच आर यूज in that technique. आता ह्या मॉडर्न टेक्निक मध्ये आपण हे वापरणार आहोत. The married couple which having the problems or they are unable to produce the children, in that case we use this sperm bank technique, that is the sperms which are stored in the sperm bank, these are used. The needful couple, according to their wish, we can use these sperms, and these sperms which are fertilized with the oocyte of the female. ज्या मॅरिड कपल मध्ये आपल्याला हे टेक्निक वापरायचं आहे त्या मॅरिड कपल मधल्या फिमेलचं जे oocyte असणार आहे ते कलेक्ट केलं जाईल, आणि स्पर्म बँक मधले जे स्पर्म्स आहेत त्या स्पर्म्स आणि oocyteचं फर्टिलायझेशन आपण इन विट्रो टेक्निकनी घडवून आणणार आहोत. म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये त्याचं फर्टिलायझेशन केलं जाईल. आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट टू एम्ब्रिओ फॉर्म होईल, अँड देन दिस एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द फिमेल. ज्या फिमेल मध्ये आपण oocyte कलेक्ट केले त्या फिमेल मध्येच, म्हणजे त्या मॅरिड कपल मधली मॅरिड कपल जे असणार आहे त्या फिमेल मध्ये आपण तिच्या युटरस मध्ये हे एम्ब्रिओ काय करणार आहोत इम्प्लांटेड करणार आहोत. तर इम्प्लांटेशन which can be carried out in the uterus of that female. And in this way, this sperm bank or semen bank technique which is used. In this technique, the name of the sperm donor, semen donor, kept in secret according to the law. म्हणजेच हे जे काही नेम असणार आहे सिमेन डोनरचं ते सिक्रेट ठेवलं जातं, ते नाव सांगितलं जात नाही.
So these are the advanced or the modern techniques which are used in the medical science. Then we discuss about the twins. Already we know that the in uterus there is a development of the one embryo, and then this embryonic development is complete, fetus development is complete, and then there is the delivery. Sometimes we also observed that in some women we observed that more than one embryo, that is two embryo, which are developed in the uterus. Properly they are developed, and these the embryonic development of these two embryo is take place in the uterus, single uterus. Then this is nothing but the twins. त्यांना आपण काय म्हणणार आहोत, ट्विन्स म्हणतो, की त्याच्यापासून टू काय होणार आहेत, नॉर्मल फिटस डेव्हलप होतील अँड देअर डिलिव्हरी विच कॅन ऑल्सो टेक प्लेस. तर आता हे जे काय असणार आहे ट्विन्स जे असणार आहेत, त्या ट्विन्स मध्ये आपण दोन टाईपचे ट्विन्स बघणार आहोत, मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. मोनोझायगोटिक ट्विन्स जर आपण बघितले, इन मोनोझायगोटिक ट्विन्स वी ऑब्झर्व दॅट during early period of embryonic development, within 8 days of zygote formation, cells of that embryo divide into two groups. जे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की जे काही हे फिमेल गॅमेट आहे, मेल गॅमेट आहे, मिलियन्स ऑफ स्पर्म्स येणार आहेत, त्यातला एक स्पर्म फक्त ओव्हम मध्ये एंटर होईल, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट होणार, प्रोन्यूक्लियस ऑफ मेल प्रोन्यूक्लियस ऑफ फिमेल यांचं फ्युजन होईल, झायगोट फॉर्म होईल, आणि त्या झायगोट मध्ये परत डिव्हिजन अँड रिडिव्हिजन होतं आणि या एम्ब्रियॉनिक सेल्स फॉर्म होतात. आता ह्या ज्या काही एम्ब्रियॉनिक सेल्स फॉर्म झालेल्या आहेत, त्या एम्ब्रियॉनिक सेल्स पासून परत काय होणार आहेत, तर जर्म लेयर्स फॉर्म होतील, अँड देन द ऑल ऑर्गन्स आर डेव्हलप इन द रुडिमेंटरी फॉर्म. हे नॉर्मली आपल्याला पाहायला मिळतं. पण काही वेळा काय होणार आहे, तर ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मीन्स विदिन 8 days ऑफ झायगोट फॉर्मेशन, झायगोट फॉर्म झाल्यापासून 8 दिवसाच्या आतच झायगोट मध्ये डिव्हिजन रिडिव्हिजन सुरू झालेले आहे, आणि सुरुवातीच्या 8 दिवसामध्येच जर समजा सेल्स ऑफ एम्ब्रियो डिवाइड इनटू टू ग्रुप्स, म्हणजे हे जे काही एम्ब्रियॉनिक सेल ज्या फॉर्म झाल्या, दीज एम्ब्रियॉनिक सेल्स विच आर डिवायडेड इनटू टू ग्रुप्स, या डिवाइड झाल्या एम्ब्रियॉनिक सेल्स आणि याचे दोन ग्रुप्स असे फॉर्म झाले. And these two groups which are developed separately, त्या दोन जे काही एम्ब्रियॉनिक सेलचे दोन ग्रुप्स फॉर्म झाले, these two groups of the cells of embryo, they develop separately, and then there is a development of the two fetus. दोन fetus ची development होईल simultaneously. This fetus development is take place in the uterus. The implantation which is take place in the single uterus, and also their development is complete, and their birth of these two fetus which is also takes place simultaneously. म्हणजेच काय होणार आहे, तर हे जे काही सायमल्टेनियसली या दोन्हीची ग्रोथ होईल, त्यानंतर यांची जी काही बर्थ असणार आहे ती सुद्धा त्यावेळी होणार आहे, एकाच वेळी होईल. म्हणजे एका वेळी म्हणजे एक आधी एकाची बर्थ होईल आणि त्यानंतर काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये दुसऱ्या जे काही फिटस असेल त्याची बर्थ होणार. इन दिस वे these twins which are known as monozygotic twins, त्यांना आपण काय म्हणणार, मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणणार. कारण हे जे काही ट्विन्स असणार आहेत ते कसे फॉर्म झालेले आहेत, एकाच झायगोट पासून फॉर्म झाले. एकाच जे काही झायगोट फॉर्म झालेले आहेत त्या झायगोट मध्ये विदिन 8 days 8 दिवसामध्ये झायगोट फॉर्म झाल्यापासून एम्ब्रियॉनिक सेल्स डिवाइड झाल्या, दोन ग्रुप फॉर्म झाले, आणि हे जे काही दोन ग्रुप फॉर्म झाले ते सेपरेटली त्याची डेव्हलपमेंट झाली, अँड फ्रॉम दिस टू ग्रुप ऑफ द एम्ब्रियॉनिक सेल देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द टू फिटस. अँड दीज टू फिटस विच आर जेनेटिकली सेम वन, त्याचा जेनेटिक मेकअप सेम असणार आहे कारण ते एकाच झायगोट पासून फॉर्म झालेले आहे. Their appearance which is also same one. जर आपण बघितलं हे जे काही
मोनोझायगोटिक ट्विन्स असणार ते अगदी दिसताना सुद्धा आपल्याला सेम अगदी दिसतील, त्याचे सगळे कॅरेक्टर्स आपल्याला सेम दिसणार आहेत. त्याचबरोबर त्यांचं जे जेंडर असणार आहे ते पण काय असणार आहे, सेम असेल. मीन्स इदर दे आर टू गर्ल्स ऑर द टू बॉईज असतील. म्हणजेच काय असणार, एक तर मेल्स असतील किंवा फिमेल्स असणार आहेत दोन्ही पण, कारण एकाच झायगोट पासून हे मोनोझायगोटिक ट्विन्स डेव्हलप झाले. These are nothing but the monozygotic twins. Then also we observed that in monozygotic twins there is also one of the possibility, that is the conjoined twins पण डेव्हलप होऊ शकतात. आता conjoined twins कशा डेव्हलप होतील, तर आपण जर बघितलं, if embryonic cells divided into two groups after 8 days of zygote formation, high possibility of formation of conjoined twins or the Siamese twins. म्हणजे आपण जर बघितलं, सुरुवातीला आपण काय म्हटलंय, मोनोझायगोटिक ट्विन्स डेव्हलप होताना 8 दिवसाच्या आतमध्ये ह्या एम्ब्रियोनिक सेलचे 2 ग्रुप फॉर्म होतील. ते 2 ग्रुप जे एम्ब्रियोनिक सेलचे 2 ग्रुप फॉर्म झाले त्याच्यापासून 2 फिटस डेव्हलप होणार. आता इथं पण काय असणार आहे, मोनोझायगोटिक ट्विन्सच डेव्हलप होणार आहे. पण जे 2 ग्रुप फॉर्म होणार आहेत ते 8 दिवसानंतर जर 2 ग्रुप फॉर्म झाले एम्ब्रियोनिक सेलचे, तर तिथं जास्त पॉसिबिलिटी कशाची असते, तर कंजॉइंट ट्विनची किंवा सयामीज ट्विनची फॉर्म होणार. म्हणजे सयामी जुळं आपण म्हणतो त्याला, की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, देअर ऑर्गन्स आर अटॅच टू इच अदर. त्यांच्या ह्या 2 फिटरचे बरेचसेच ऑर्गन्स एकमेकाला अटॅच असतात. किंवा काही वेळा आपण असंही बघू शकतो, इन दीज conjoined twins we observed that in these 2 fetus or in these twins there is one organ is present, one common organ. बरेचसेच ऑर्गन त्यांचे काय असणार आहे, दोन्ही मध्ये एकच ऑर्गन डेव्हलप झालेला असतो. कारण का, ते प्रॉपरली सेपरेट झाले नसतात, त्यामुळे त्यांचे पार्ट्स हे जॉईन असतील किंवा दोन्ही मध्ये एखादा ऑर्गन, एखादी सिस्टीम ही काय असणार आहे, कॉमन असते. तेव्हा आपण त्यांना म्हणतो कंजॉइंट ट्विन्स किंवा सयामीज ट्विन्स आपण म्हणणार. त्यानंतर नेक्स्ट आहे डायझायगोटिक ट्विन्स. ऑकेजनली इफ देर इज ए डेव्हलपमेंट ऑफ 2 oocyte इन 1 मेन्स्ट्रुअल सायकल, एका मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये नॉर्मली एक oocyte फॉर्म होणार आहे, सेकंडरी oocyte और द ओहम फॉर्म होईल. बट ऑकेजनली if there is a development of 2 secondary oocytes or the ovum, and these 2 secondary oocytes which are fertilized with the sperms. कारण आपल्याला माहितीये, जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स होणार आहे, सीमेन हे वजायनामध्ये इजॅक्युलेटेड केलं जाईल. त्या सीमेन मध्ये 3 to 4 ml सीमेन मध्ये 300 million स्पर्म्स असणार आहे. and this number of sperms which are reaches up to the ampulla region of the oviduct. And out of this number of sperms, the 2 sperms which fertilize these 2 ovum, या दोन्ही ओहमना ते फर्टिलाइज करते. and from these 2 fertilized ovum there is a development of 2 embryo, and these 2 embryo which are implanted in the their implantation is take place in the uterus. uterus मध्ये त्याचं इम्प्लांटेशन होणार आहे, सेपरेटली त्याचं इम्प्लांटेशन होईल. and in this way there is a development of the 2 fetus and their birth is also take place normally. In this way the dizygotic twins are developed. dizygotic twins मध्ये 2 सेपरेट झायगोट असणार. so genetically these twins, dizygotic twins which are not similar one, जेनेटिकली जेनेटिक मेकअप त्यांचा सेम असणार नाही, जेनेटिकली ते सेम असणार नाहीये. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला पॉसिबिलिटी अशीही दिसू शकते, दोन्ही एक तर दोन्ही मुलं पण असू शकतात, दोन्ही मुली पण असू शकतात, किंवा एक मुलगा आणि एक मुलगी पण असू शकते. म्हणजे त्यांचं जेंडर हे सेमच असेल असं नाहीये, तर डिफरंट जेंडर पण असू शकतं. म्हणजे जे काही सेकंडरी oocyte आहे, ओहम आहे, त्याला कोणत्या स्पर्मनी फर्टिलाइज केलेलं आहे, त्या स्पर्म मध्ये एक्स सेक्स क्रोमोझोम आहे का वाय क्रोमोझोम आहे, याच्यावरती त्याचा जेंडर डिपेंड असणार आहे.
बट डायझायगोटिक ट्विन्स विच आर नॉट जेनेटिकली सेम, जेनेटिक मेकअप सेम नसल्यामुळं दे आर नॉट सिमिलर इन एक्सटर्नल अपीयरन्स. एक्सटर्नल अपीयरन्स त्यांचा सेम असणार नाही. देन सो दिस इज ऑल अबाउट द ट्विन्स बद्दल आपण हे बघितलं. दॅट इज देर आर टू टाइप्स ऑफ द ट्विन्स, दॅट इज मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. देन नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. A person's state of being physical, mental and social strongness is called health. Health आपण कशाला म्हणतो? A person's state of being physical, mental and social strongness is called as a health. म्हणजे फिजिकली, मेंटली अँड सोशली त्याच्यामध्ये जो स्ट्रॉंगनेस आहे किंवा जर तो फिजिकली, मेंटली आणि सोशली हेल्दी असेल तरच त्या पर्सनला आपण काय म्हणणार की त्याची हेल्थ ही प्रॉपर असेल. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, इन आवर कंट्री देर इज ए लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आपण जर बघितलं आपल्या कंट्रीमध्ये जो काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबत आपल्याला एवढा अवेअरनेस पाहायला मिळत नाही. देर आर डिफरंट रिझन्स बिहाइंड इट अँड दीज आर नथिंग बट द सोशल ट्रॅडिशन्स असतील. त्याचबरोबर जर आपण बघितलं देर आर डिफरंट, दॅट इज द शायनेस असेल किंवा इलिटरसी असू शकते. म्हणजेच बऱ्याचशाच काय असणार आहेत, जे काही रूढी असतील, परंपरा असतील, त्याचबरोबर अशिक्षितपणा आहे किंवा लाजाळूपणा आहे, अशा वेगवेगळे रिझन्स ह्याच्या मागे आहेत की ज्यामुळे आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या देशामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबत आपण जास्त अवेअर नाही. त्याचबरोबर जर आपण बघितलं, इन वुमेन दे डू नॉट टेक केअर अबाउट देअर हेल्थ. प्रॉपर जेवढी केअर घ्यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात वुमन ह्या त्यांच्या हेल्थची केअर घेत नाहीये. ॲज वेल ॲज नाऊ डेज वी ऑल्सो ऑब्झर्व दॅट द विमेन आर वर्क इन डिफरंट फील्ड्स. आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आहेत आणि त्या स्त्रिया ह्या बराच वेळ या कामाच्या निमित्तानं बाहेर राहणार आणि त्यामुळे जेवढ्या प्रमाणात त्यांनी त्यांची स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्या घेत नाही. त्याचबरोबर जर आपण बघितलं मोस्टली आपल्याला हे कधी पाहायला मिळेल तर ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल देर इज अ नीड ऑफ द प्रॉपर क्लीननेस ऑफ द जेनायटल ऑर्गन्स. प्रॉपर केअर शुड बी टेकन बट दिस प्रॉपर केअर शुड नॉट बी टेकन बाय द वुमन and due to which there are number of problems which are observed in the women. Women मध्ये आपण हे बरेचसेच काय बघू शकतो, प्रॉब्लेम्स बघू शकतो. त्याचबरोबर आपल्याला काय दिसेल, मेन मध्ये पण आपल्याला काही प्रॉब्लेम्स त्याच्याशी दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी आपल्याला पाहायला मिळते. अँड ड्यू टू दिस सम दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे जे काही डिफरंट प्रॉब्लेम्स आहेत, इफ दीज प्रॉब्लेम्स विच आर नॉट सॉल्व ऍट दॅट टाइम, त्याच वेळी जर ते सॉल्व्ह केले नाहीत तर काय होऊ शकतात, विच लीड्स टू प्रोड्यूस सम डिसीजेस. अँड देर आर सम कॉमन द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस विच आर ऑब्झर्व्ड इन द ह्युमन्स अँड दीज आर नथिंग बट द सिफिलिस अँड गनोरिया. फर्स्ट आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे कुठला आहे, सिफिलिस. तर सिफिलिस, this disease which is caused by one of the bacterium which is nothing but the Treponema pallidum, and this Treponema pallidum, this bacterium which is responsible to produce this syphilis disease, and the person which is suffered with syphilis disease which shows some symptoms like canker on the various parts of the body including genitals. म्हणजे जर आपण बघितलं बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्स वरती, त्याचबरोबर जेनायटल ऑर्गन जे असणार आहेत त्याच्यावरती कॅन्कर डेव्हलप होतील, म्हणजेच पॅच डेव्हलप होणार. त्याचबरोबर आपल्याला रॅश पाहायला मिळेल, त्या पर्सनला फिवर असणार आहे, टेम्परेचर असेल, त्याचबरोबर इन्फ्लामेशन ऑफ द जॉईंट्स, जे काही जॉईंट्स असणार आहेत, सांधे जे असणार आहेत त्यांना सूज येईल, इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स आपल्याला पाहायला मिळेल. देन वी ऑल्सो ऑब्झर्व दॅट अलोपेसिया म्हणजेच आपल्याला तिथं पाहायला मिळेल हेअर फॉल असेल, म्हणजेच केस खूप गळणार आहेत, टक्कल सुद्धा पडू शकते. अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये साइन अँड सिम्पटम पाहायला मिळते. देन दिस इन दॅट डिसीज, आता या डिसीज मध्ये सुद्धा काय असणार,
पहिली स्टेज असेल, दुसरी स्टेज असेल, दुसऱ्या स्टेजमध्ये तर आपल्याला पूर्णपणे वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट्स वरती हे आपल्याला कॅन्कर डेव्हलप झालेले दिसतील, पॅचेस, रॅश आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता यामध्ये आपण ट्रीटमेंट कशी देऊ शकतो? दिस डिसीज विच कॅन बी क्युअर्ड विथ ए अँटीबायोटिक्स. काही अँटीबायोटिक्स देऊन सुद्धा हा डिसीज काय करता येईल? क्युअर करता येईल. द नेक्स्ट डिसीज आपण बघतो तो म्हणजे आहे गनोरिया. आता गनोरियामध्ये जर आपण बघितलं, दिस गनोरिया, दिस डिसीज विच कॅन बी caused by one of the bacterium, Diplococcus bacteria हा, and this bacterium which is nothing but the Neisseria gonorrhoeae. Neisseria gonorrhoeae नावाच्या बॅक्टेरिया पासून हा डिसीज होणार आहे. And the person which is suffered with this disease shows the different symptoms, and these are nothing but the painful and burning sensation during urination. जेव्हा युरिनेशन होणार, मीन्स रिमूव्हल ऑफ द युरिन जेव्हा बाहेर पडणार आहे त्यावेळी पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन त्या पर्सन मध्ये त्याला जाणवणार आहे ड्युरिंग युरिनेशन. देन ओझिंग ऑफ द पस थ्रू द पेनिस अँड व्हजायना. म्हणजेच जे काही पेनिस आहे आणि व्हजायना आहे याच्यामधून पस, तिथे पस फॉर्म होईल, त्याचबरोबर तो पस बाहेर पडणार आहे. हे सुद्धा आपल्याला एक सिम्पटम या गनोरिया डिसीज मध्ये पाहायला मिळेल. देन इन्फ्लामेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक्ट, कारण युरिनरी ट्रॅक्ट मध्ये सगळं इन्फेक्शन होणार आहे त्यामुळे युरिनरी ट्रॅक्टला सूज येणार आहे. इन्फ्लामेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक्ट. देन ऑल्सो देर इज अ इन्फ्लामेशन इन एनस. एनस मध्ये आपण इन्फ्लामेशन बघू शकतो. ऑल्सो वी ऑब्झर्व दॅट इन्फ्लामेशन इन थ्रोट अँड आईज. थ्रोट आणि आईज मध्ये सुद्धा इन्फ्लामेशन होणार आहे, कारण या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्यानंतर जो काही गनोरिया डिसीज होणार आहे त्याचे साइन अँड सिम्पटम्स हे आपल्याला पूर्ण बॉडीमध्ये पाहायला मिळतात आणि हे इन्फेक्शन स्प्रेड होणार आहे. त्यामुळे आपल्याला इन्फ्लामेशन हे युरिनरी ट्रॅक्ट मध्ये, एनस मध्ये, थ्रोट आणि आईज मध्ये पण इन्फ्लामेशन आपल्याला पाहायला मिळेल. देन हाऊ वी कॅन क्युअर दिस डिसीज. हा डिसीज जो असणार आहे तो कशा पद्धतीने क्युअर केला जाईल? दिस डिसीज विच कॅन बी क्युअर्ड बाय युझिंग द अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स वापरून हा डिसीज आपल्याला क्युअर करता येईल. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये आपण बघू शकतो की प्रॉपर हायजीन, प्रॉपर क्लीननेस आपण ठेवला पाहिजे. जेनायटल ऑर्गन्स हे क्लीन ठेवले पाहिजे. त्याचबरोबर जर इन्फेक्शन झालं असेल, म्हणजे या दोन्ही डिसीज मध्ये आपण बघू शकतो प्रॉपर आपल्याला क्लीननेस ठेवणं गरजेचं आहे. हायजीन मेंटेन केली पाहिजे, जेनायटल ऑर्गन्स क्लीन ठेवले पाहिजेत. त्याचबरोबर जर इन्फेक्शन किंवा काही आपल्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थची आपल्याला काही थोडासा जरी साइन अँड सिम्पटम दिसलं तर आपण प्रॉपर ट्रीटमेंट ही त्यावेळी घेणं गरजेचं आहे. ट्रीटमेंट जर घेतली तर हा डिसीज कम्प्लिटली काय होऊ शकतो? क्युअर होऊ शकतो. त्याचबरोबर जे काही सेक्शुअल इंटरकोर्स आहे तो सेक्शुअल इंटरकोर्स हा एकाच पार्टनर बरोबर करणं गरजेचं आहे. मल्टिपल पार्टनर असतील देन देर आर मोर चान्सेस ऑफ द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज फ्रॉम वन पर्सन टू द अदर पर्सन. So in this way, this is all about the sexually transmitted diseases. These are nothing but the syphilis and the gonorrhea. In this way, here we completed this chapter, that is life processes in living organism part 2. आता हा जो काही पार्ट आपण बघितलेला आहे याच्यावरती 4 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. दिस इज नथिंग बट द, त्याच्यावरती आपल्याला हे जे काही मॉडर्न टेक्निक्स आहेत, इन विट्रो फर्टिलायझेशन आहे, सरोगसी आहे, स्पर्म बँक आहे, याच्यावरती 1 मार्काचा क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. किंवा 2 मार्काचे शॉर्ट नोट सुद्धा याच्यावरती विचारली जाऊ शकेल. किंवा लॉंग फॉर्म याचा विचारला जाऊ शकतो. IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे आर्टिफिशियल आपण टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन घडून आणणार आहोत, त्याला इन विट्रो टेक्निक आपण म्हणतो. त्याचबरोबर ट्विन्स मध्ये मोनोझायगोटिक, डायझायगोटिक ट्विन्स ह्या कशा डेव्हलप होतात, त्या दोन्ही मधला डिफरन्स काय, याच्याशी रिलेटेड पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा व्हॉट इज मीन बाय द कंजॉइंट ट्विन्स, अशा टाईपचा पण क्वेश्चन विचारला जाईल. त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मधला सिफिलिस अँड गनोरिया हे जे 2 डिसीज आहेत त्याचे सिम्पटम्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सिम्पटमशी रिलेटेड आपल्याला एखादा दुसरा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. सो दिस इज ऑल अबाउट द reproductive health and the modern or the advanced technique in the this medical science which are related with the reproduction. हे आपण इथं डिस्कस केले.
Thank you very much.